नमस्कार, मैं कल्पना राठोड। आपण बंजारा छरी તમારો શેરો માર YouTube ચેનલ એક મનપૂર્વક સ્વાગત છે। અને આજે જે ટોપિક આવ્યો છે वो આવ્યો છે 10-0 પાર્ટ નંબર 2। आपण 10-0 पार्ट नंबर 1 एकेम देखे यार मैं 4 पार्ट बनावली छू। तो वेगवेगळे पार्टी में आपण सीरीज तयार करा म्हणजे देखतो आता फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट अनुकरण देखेल बाद एकदम 10 कन्सेप्ट तुम्हारा क्लियर है। तो आपण एक लारेल पार्टी जे लीधे ते वर एक थोडके एक समरीला एकदम ब्रीफ करू तुम्हा, कारण जे नवीन हाई वो वीडियो न देखता डायरेक्ट हाई वीडियो देखेचा ओंदूर पूर्ण माथेपर्यंत न जायचं ओंदूर नेमका हाई कळेन जाणू की आपण ये वीडियो काही देखेचा काही लेरेचा। तो टेन्सेर मेन पार्ट पडायचं 3 टेन्सेर जे टाइप्स वो 3 वो कुणास तो प्रेजेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्यूचर टेन्स, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। तो ये 3 टाइप पे आज 4 टाइप में डिवाइडेशन कर मिलेचा। सिंपल टेन्स साधा काळ, कंटिन्यूअस टेन्स चालू काळ, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ आणि कंटिन्यूअस परफेक्ट टेन्स चालू पूर्ण काळ। तो आपण लारेर वीडियो में सिंपल प्रेजेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्यूचर टेन्स देखे थे। तो ये वीडियो आपण देखेचा जे हाउ वीडियो देखे कोणती तो नक्की जान देखो। कंटिन्यूअस प्रेजेंट टेन्स, कंटिन्यूअस पास्ट टेन्स आणि कंटिन्यूअस फ्यूचर टेन्स। तो अगोदर तमने मने एक लारेर एक आपण टू बी जे रूप देखे थे वो एक तमे ध्यान करन दे देचा, मेमोराइज करन लेचा कि टू बी आपण रूप कोणस देखे थे एम इज आर, एम इज आर। तो कोणसे सब्जेक्ट सोबत एम वापरे रो, कोणसे सब्जेक्ट सोबत आय वापरे आणि कोणसे सब्जेक्ट सोबत आर वापरे हाई तमे माहलाम छे हाई एक कन्सिडर करन आंग चालू छु। तो एम इज आर ये जे टू बी अर्थ काही ली देते कि असणे, करत असणे, काहीही असणे वो सर्व आपण एम इज आर हानु वापराचा। टू बी ये रूप वापराचा और अर्थ हानु होचा। आपण हाई आप कंटिन्यूअस क्रिया केचा तो ये आपण जे फॉर्म्स टू बी वेगवेगळे 3 फॉर्म वो आपण प्रेजेंट टेम, पास्ट टेम आणि फ्यूचर टेम करायचं वो आपण यात यूज करायचं। तो वर आपण ब्रीफ करा। एम इज आर आपण प्रेजेंट टेन्स में वापराचा और पास्ट करतो ना आपण वॉज वेअर करायचा आणि वर फ्यूचर करतो ना आपण विल बी करायचा। तो एम इज सोबत आपण पास्ट करतो ना वॉज वापराचा आणि आर ए सोबत पास्ट करतो ना वेअर वापराचा आणि एम इज आर कोणशीही सब्जेक्ट आहे तो फ्यूचर करतो ना आपण विल बी वापराचा। हाई पक्को ध्यान नेमलेलो यात आपण एक कामी आवडेचं। तो हाई एगो टू बी रूप या आपण असे सब्जेक्ट नुसार यात वापरून लेयरचं आपण जी फॉर्म्युला देखायचा ओमाई नक्कीच हाईच तमिनवत केयरचं। तो वर अगोदर मतने एक म्हणजे एम इज आर ये जेच वॉज वेअर किंवा ये कोणशे फॉर्म में मावाचं ई फक्त देखा कि केरीचू हाई कंटिन्यूअस छेचा हाई मतलब जस्ट एम इज आर, वॉज वेअर आणि विल बी ये कोणशे फॉर्म में मावाचं, कोणशे वाक्य में आपण वापराचा। एर बद्दल एक तमने समजान के सर्व एक वाक्य लेन दिखलीचू तो तमने एक समजे मावजा है कि नेमका ये चाडरूच काही तो हाई कंटिन्यूअस छेचा हाई फक्त समजान के सर्व एक वाक्य ले रिचू वाक्य जर तमने समजबो तो ए बादन तमने कंटिन्यूअस जब समजान की वो जसे इजी जाए। तो आपण वाक्यला आई एम अ स्टूडेंट, आई एम अ स्टूडेंट यार अर्थ येगो मी स्टूडेंट आहे। ओके, आप प्रेजेंट टेर्म स्थिति केली जो कि मी स्टूडेंट आहे। तो अब हाई एम हाई आपण प्रेजेंट टेम वापरे मग एक नेक्स्ट वाक्य कुछ आई वॉज स्टूडेंट इन 2009 काय कहता है आई वॉज स्टूडेंट इन 2009 मग 2009 स्टूडेंट येती अब चु काय छेचा मग 2009 स्टूडेंट येती अब मग छेचा आणि आप समज एखादी जॉब लागतोच आणि वर बादेन जॉब लागेल बादेन येऊन एखादी वर्ष डिप्लोमा कंप्लीट करायचं तो वोच हाई सेंटेंस कुके आई विल बी अ स्टूडेंट इन 2021 मग 2021 सेम स्टूडेंट रिहू कारण म्हणजे ना एक डिप्लोमा कंप्लीट करायचा तो मग वो 2021 सेम स्टूडेंट रिहू हाई एगो फ्यूचर है। ओके, तो आपण प्रेजेंट टेम टू बी फॉर्म काही वापरे एम वापरे, पास्ट टेम टू बी फॉर्म आपण वॉज वापरे आणि फ्यूचर इन टू बी फॉर्म आपण विल बी वापरे। एक टू बी फॉर्म वापरे तो आपण यात जर सब्जेक्ट आय लिहिते कर ना एम वापरे यात सब्जेक्ट जर आपण शी लेते शी म्हणजे ती तो आपण कुक येते शी इज स्टूडेंट, शी वॉज स्टूडेंट इन 2009 and she will be student in 2021।
हाई फक्त हाई कंटिन्युअस टेन्सिर वाक्य छीचा ए फक्त मतलब एम इज अरे रूप कु पास्ट टाइम आणि फ्यूचर एम चेंज वच हावे ना समजा कीचू हाई समझम आऊ कि तमने आंगेर जे क्या होईचू हाउ समझम आव जाय तो आपण आब हाई देख लीदे आपण आब कंटिन्युअस प्रेजेंट टेन्सिर वाक्य लेन देखा कंटिन्युअस प्रेजेंट टेन्सिर आय एम ड्रॉइंग अ पिक्चर मी चित्र काढत आहे म्हणजे सध्या वो काढरीचं हाऊ वाक्यरीचं आपण काहीतरी काम करायचा कोणीतरी आपण बोलावचं इकडे ये करा तो आपण कुकाचा मग हाय काम करीचू मी हे करत आहे मी हे काम करत आहे हनुकाचा नाही कोणीतरी बोलवलं किंवा कोणीतरी बोलाय आपले ना तो आपण काय करता की मी हे काम करत आहे मी हे काम करीचू तो वूच आय एम ड्रॉइंग अ पिक्चर मी चित्र काढत आहे हाई एगो प्रेजेंट कंटिन्युअस ओके आपण आवडू देखा पास्ट कंटिन्युअस वाक्य को आवाज कोण देखा आय वॉज वॉचिंग अ मूवी यस्टरडे मी काल मूवी पाहत होतो मी काल मूवी पाहत होता वो पाहत येतो हाय कंटिन्युअस वाक्य जे केरोच हाउ कंटिन्युअस पण कोणशे कायम केरोच तो पास्टेर कालेर बात केरोच आजेर कोणी केरो आणि सवारेर कोणी केरो तो कालेर केरोच आजेर लारेर जे बात कच पास्टे मावचं आजेर सवारेर जे बात कच हाउ फ्यूचर मावचं आणि आज बद्दल जे आपण केरेचा हाउ प्रेझेंट मावचं तो आय वॉज वॉचिंग मूवी यस्टरडे हाई एगो पास्ट कंटिन्युअस वॉचिंग हाई कंटिन्युअस एगो पण वॉज आयचं वॉज एमेरो पास्ट करतो ना आपण वॉज वापरायचा तो वॉज आयचं तो हाई पास्ट कंटिन्युअस एगो आपण फ्यूचर मायर एखादी एक वाक्य लेन देखा आय विल बी गोइंग टू मुंबई टुमारो मी उद्या मुंबईला जात असेल जात असेल हाई कंटिन्युअस एगो पण जात असेल उद्या जात असेल म्हणजे वो फ्यूचर मायर वाक्य एगो आपण जारी छू किंवा जात होते हनुकून केरे की आपण मी उद्या मुंबईला जात असेल आपण एखादी घर घे समज सॉरी आपण कधीतरी जायर हे आपण काहीतरी ट्रिप प्लॅन कर मेलेचा तो आपण हानू आंगडीच इमॅजिन करायचं ना की मग यात जाऊ मग हानू करू मग ये वेळेन हानू करू ये वात्रच ये वच फ्यूचर कंटिन्युअस आहे हे वात के मग वच फ्यूचर कंटिन्युअस आहे हम आपण जे इमॅजिन करन जे हानू करह्यू ये वेळेन मग हानू करह्यू हानू काचा वो आपण के माहिती याचं फ्यूचर कंटिन्युअस आहे तो वाक्य कुह्यो आय विल बी गोइंग टू मुंबई टुमारो मी उद्या मुंबईला जात असेल तो आपण ये देख लीदे की कुशे माय कसं वाक्य आवाचं हाऊ ओळखे रोकू अब आपण शिकेचं की वेगवेगळे टेन्से मग आपण जे वाक्य बनायर और एक सूत्रचं हाऊ सूत्र देखा आपण की वेगवेगळे टेन्से मी वाक्य बनायर रखू ओळखेरो शिकली दे कु आवाचं हाऊ शिकली दे पण बनायर रखू हाई आपण शिका तो आपण जे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सेरो जे फॉर्म्युलाचं हाऊ फॉर्म्युलाचं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता जे काम करोच एखादी कृती करोच आपण सब्जेक्ट काचा तो सब्जेक्ट आप सब्जेक्ट जर एम इज आर वापरायचा आपल्याला ओके तो सब्जेक्ट जर आय ह्यो तो एम वापऱ्या ही शी इट ह्यो तो इज वापऱ्या दे वी किंवा प्लुरल फॉर्म रो तो आर वापऱ्या हाई आपण टू बीर जे फॉर्म देखील वो मैं देखली देते तो आपण यासोबत एम इज आर आपण सब्जेक्टनुसार डिसाइड करायचं की कोणसो फॉर्म वापरायचा और बाद V1 म्हणजे क्रियापदेरो पहिलो रूप ओके आपण जे क्रिया आपण दर्शवायचं आपण जे क्रिया आपण केहेरचं अंगीर म्हणख्यानं और जे पहिलो रूपचं वो ना आपण ING फॉर्म लगा द्यायचं समजू आपण चालेर क्रिया केयचं तो आपण वॉकिंग किया आपण देखील क्रिया केयचं तो आपण वॉचिंग किया आपण खायर क्रिया केयचं तो आपण ईटिंग किया आपण पियर क्रिया केयचं तो आपण ड्रिंकिंग किया बेसे तो सिटिंग म्हणजे जे कोणशीही क्रियापदेरो जे फर्स्ट फॉर्म रचा वो आपण ING फॉर्म लगा द्यायचं बाद ऑब्जेक्ट तो आपण एक एग्जांपल लेन देखा आपण जे लास्ट वीडियो देखे थे सिंपल प्रेजेंट टेंस बनातो ना आपण एग्जांपल ले देते आई ईट अ मैंगो एकदम सिंपल एग्जांपल ले देते मी आंबा खाते हाई सिंपल प्रेजेंट टेंस हो आपण आबोरो कंटिन्युअस प्रेजेंट टेंस बना देखा सूत्रेनुसार एम इज आर वापरण जे फॉर्म्युला दे मिलेचं वरनुसार आपण बना दावस नाही तो आपण आय ईट अ मँगो हैली देते तो सब्जेक्ट कायचं आयचं और बाद आय सोबत आपण पुढचं फॉर्म वापरावळे एम वापरावळे
वापरावड़े ऑब्वियसली आपण केमेलेचा आंगाडी व्हिडिओ में तो आप आय सोबत एम वापरावड़े क्रियापद कोण होतं ईटचं ईट म्हणजे खाणे हाई क्रिया दर्शवत कारण हाई क्रियापद एको तो ईट આપણે यात फॉर्म्युला कच कि जे फॉर्म्युला फर्स्ट फॉर्मचं वो डायरेक्ट आयएनजी प्रत्यय लगा दो तो यात कु हे आय एम ईटिंग आणि ऑब्जेक्ट कायचं अ मँगो क्रिया केपर घडरीचं खायर क्रिया केपर येणीचं तो मँगो पेरीचं कारण हाई पूर्ण वाक्य येगो आय एम ईटिंग अ मँगो आय एम ईटिंग अ मँगो हाई येगो कंटिन्यूअस प्रेजेंट टेन्स हाई फॉर्म्युला चोरो अनुसार आपण वाक्य बना देखा तो कंटिन्यूअस पास्ट टेन्स फॉर्म्युला काय कचं कि सब्जेक्ट प्लस वॉज वेअर एम इज आर ए रो पास्ट करतो ना वॉज वेअर आवचं एम इज आर ए टू बी रूपचं म्हणजे पास्ट फॉर्म करतो ना वॉज वेअर आवचं प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट तो काय गो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट तो यात आपलं सब्जेक्ट कायचं आयचं आपण यात एम वापरायचा कारण वॉज वापराळे आर वापरते तो वेअर वापरते यात जर यू सब्जेक्ट रेतो यू ए सोबत आपण फॉर्म आर वापरायचा यू आर ईटिंग अ मँगो तू मँगो खात आहेस तो ये रो पास्ट करून आपण येतो यू वेअर आर वापरे करण वेअर पण आपण यात एम ईटिंग वापरायचा तो एम वापरे करण वॉज आहे आय वॉज ईटिंग अ मँगो ईटिंग V1 प्लस आयएनजी म्हणजे जत क्रियापदेर फर्स्ट फॉर्म आयचं प्लस वन आयएनजी प्रत्यय लगामेलेचं आणि वर अगोदर आम्ही जारे फॉर्म आयचं आम्ही आर किंवा वॉज वेअर किंवा विल बी तो एकदम आखी मिचन के दे रो कि हाऊ कंटिन्यूअस टेन्स आपण हाऊ आबेर केरीच वाद कालेर केरीचं सवारेर केरीचं ये परती आपण बाकी प्रेझेंटचं पास्टचं फ्युचरचं हाय आपण देखा पण पहिली गोष्ट आम्ही जार वॉज वेअर किंवा विल बी आन V1 एन जर आपण आयएनजी प्रत्यय आपण दकार होय कतीही दकार आहे त्या हाऊ कंटिन्यूअस वाक्य सांगू के ओके तो हाई एगो आय वॉज ईटिंग अ मँगो आपण कंटिन्यूअस फ्यूचर सूत्र देखा तो कंटिन्यूअस फ्यूचर टेन्स सूत्र काय त्याचं सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी सब्जेक्ट कायचं वनुसार आपण शाल किंवा विल वापरा सब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट आपण आता शे पूर्ण सूत्रे फक्त एम इज आर ए जे टू बी रूपचं वंदूर फक्त वेगवेगळे फॉर्म लिहायचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आपण V1 V2 V3 कसे लाचा जो येत फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मचं तो यात हायकू हे पचं कंटिन्यूअस फ्यूचर टेन्सर उपरेर वाक्य कु हे कु कन्वर्ट हे आय विल बी ईटिंग अ मँगो आय विल बी ईटिंग अ मँगो आप समज तमार मामार घर जायचं अब सवार तमें मामार घर जायचं आणि आज तमार म्हणजे तुम्हारे की फ्रेंड एन केरी तमार मामार घर खूप मोठं आंबार झाडचं ओके आज तमार फ्रेंड एन केरीचो म्हणजे एखादी मैत्रिणीने मित्रेन केरेचो कि मग सवार मामार घर जावळीचो सवार मग ये वेळेन वता आंबा खाती रिहू अब यात मग सोबत आज बेस वेलीचू पण सवार मग ये वेळेन वता आंबा खाती रिहू आपण हानू काचा नाही आप सवार कधीतरी जायचं तो ये वेळेन मग हानू करती रिहू हा इमॅजिन करायचा नाही माथे मग तो हाऊ हे जाऊचं फ्युचर आणि करती रिहू म्हणजे कंटिन्यूअस जेव्हा वाक्य काचा तू ये जाऊचं आयएनजी कंटिन्यूअस फ्यूचर आयएनजी फॉर्म लगावं लागायचा आणि कंटिन्यूअस फ्यूचर हे जाऊचं तो ये वाक्य कु येगो आय विल बी ईटिंग अ मँगो मग मी मँगो खात असेल मग मामार ध्यान मारा मी मँगो खात असेल मी मँगो खात असेल म्हणजे फ्यूचर आवो पहिलो आपण आज एक समरी लिहिला आज एक एकदम शॉर्ट आहे मग कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स म्हणजे कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स हे फॉर्म्युलाचं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट जर एम इज आर राहायचं आणि V1 एन आयएनजी प्रत्यय लागेचं उ एगो कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स जत सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस आयएनजी आयचं उ एगो पास्ट कंटिन्यूअस आणि व जत सब्जेक्ट प्लस विल बी किंवा शाल बी प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट एगो फ्यूचर कंटिन्यूअस तो हाई तो आज वीडियो आई होप तमने व्यवस्थित समझ में आयो है
जर एखा घर व्यवस्थित देखो यार आगोदर पार्ट देखो आणि जे आमीचा कहीं छीचा हाई जे कड़रो कोनीच वो नक्की जे टूबीर में फॉर्म केमेली छू हाउ नक्की जान देखो होती तमने पूर्ण अंडरस्टैंड जाए। तो नेक्स्ट वीडियो आवड़ो आपण सिंपल एगो कंटिन्यूअस एगो आप परफेक्ट आणि कंटिन्यूअस रेगो सर वेगवेगळे व्हिडिओ ला हानुस व्यवस्थित आपण एक्झाम्पल ने समजनला। तो आज व्हिडिओ यातच स्टॉप करा। तोपर्यंत शेर काळजी लो, प्रगती करो। आपण बंजारा छोरी जय सेवालाल।